तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, सगळे आपल्याकडे. हे उपहारगृह पाहता, स्निग्ध समोसा, तीव्र मिसळ, सौम्य इडली, कटू कांदा भजी, हे पंचरसातील प्रतीक आहेत. हे अन्नगृह अधिपती. 3 पात्र भजी देण्याची कृपा करावी. अय यार, काय म्हणायचं ह्यांना नक्की? 3 प्लेट भजी द्या महाशयांना. हे लेखणीदारी, आपण आमची आत्मशांती केली. ह्या खरपूस भज्यांचा सुवास हृदयापासून थेट आतड्यांपर्यंत पोहोचलाय. आपली भूक शमवण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. आम्ही स्वतःला धन्य समजतो. आपण आता प्रस्थान करूया का? विलंब कशाला? चला. आयु प्रस्थान हे निघालेले दिसते. अरे पण भाज्याच पैसे पण द्यायचं. हे उपहारगृह अधिपती, आपण जे अन्न आम्हास खाऊ घातले ते प्रचंड स्वादिष्ट होते आणि ते खाऊन आम्ही संतुष्ट झालो. हे अन्नदाता, हे पाकगृह निवासी, आपला आज आदरातिथ्य पाहता आम्ही अतिप्रसन्न झालो आहोत. परंतु तुम्हास देण्याकरिता आमच्याकडे उपलब्ध धनराशी नाहीत. ए, काय रे म्हणते ती? अहो या प्रधानजींकडे रुपये नाहीत तुम्हाला द्यायला. धनराशी नाही, पण माझ्याकडे एक उपाय आहे. हे मित्र, हे घ्या पात्र. हा, कर्माचे भोग इथेच भोगावे लागतील. विधीचं चक्र फिरू लागलं आहे. इथून पलायन करणे हेच आपल्या हिताचे राहील. विलंब कशाला?